हे सांग ना ग काय झालं. किती आधार असतो ना मैत्रिणीच्या या प्रश्नात. आपल्या आयुष्यात आलेल्या आपल्या मैत्रिणी या खरं तर उगाचच आपल्या आयुष्यात आलेल्या नसतात. काहीतरी ऋणानुबंध असतात, काही संचित असतं आणि या आपल्या आयुष्यात आलेल्या असतात. लाखो करोडो स्त्रियांमधून नेमकी यांचीच निवड आपल्यासाठी देवाजीनं का केलेली असते हे खरं तर त्या देवाजीलाच माहीत. आणि मैत्रीचे हे बंध खूप स्ट्रॉंग असतात. रक्ताच्या नात्यात आपल्याला काही चॉईसच नसतो, पण मैत्रीच्या नात्यात तसं नसतं. एक म्युच्युअल रिलेशन जुळत जातं आणि बंध घट्ट होत राहतात. आपण अगदी वाईट परिस्थितीतून जात असतो आणि अचानकपणे तिचा फोन येतो, हे सांग ना ग काय झालं. आणि त्या एका प्रश्नानं आपण भराभर मोकळे होत जातो आणि एक सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आपल्या शरीरातून वाहत राहतो. पैशांनी श्रीमंत होणं फार सोपं असतं हो, पण अशा मैत्रीच्या धाग्यांचा उबदार स्वेटर मिळवणं फार आणि फार अवघड असतं. आणि म्हणूनच मला हा प्रश्न खूप आवडतो, ए सांग ना ग काय झालं.